अरे बाळांनो, काय करताय? आम्ही डास मारतोय. का बरं? कारण त्याच्यामुळे डेंग्यू होतो. डेंग्यू पासून आणखी कसं संरक्षण करायचंय माहितीये का तुम्हाला? नाही. ओके, मी सांगतो. डेंग्यू ताप हा एडिस इजिप्ती डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. डोकेदुखी, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणं, अंगावर पुरळ येणं, बऱ्याचदा त्वचेवर लाल डाग येणं, पाठदुखी, स्नायूत वेध येणं, सांधेदुखी, नाकातून किंवा दाढेतून रक्त येणं, उलटीतून रक्त पडणं, शौचाचा रंग काळा असणं, श्वास घ्यायला त्रास होणं, तसंच निस्तेज, थंड किंवा आर्द्र त्वचा ही डेंग्यूच्या तापाची लक्षणं आहेत. आता मुळात डेंग्यूचा डास म्हणजे एडिस डासाची वैशिष्ट्य आधी समजून घेऊ. या डासाच्या पायावर पांढरे पट्टे असतात, म्हणून त्याला टायगर मॉस्किटो असं म्हणतात. हा डास दिवसा चावतो आणि म्हणूनच केवळ आपल्या घरीच नाही तर शाळा, ऑफिस, हॉटेल्स असा बाहेर कुठेही तो चावू शकतो. हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू, उदाहरणार्थ दोरी किंवा लाईटची वायर, छत्री, काळे कपडे अशा ठिकाणी विश्रांती घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात आणि वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामधून पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास अळी असलेली भांडी घासून पुसून धुवून स्वच्छ ठेवावीत, जेणेकरून त्याच्या पृष्ठभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच आजार झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजारी पडू नये यासाठी आधी दक्षता घेणं कधीही चांगलं. यासाठीच डेंग्यूला कारणीभूत असणाऱ्या या एडिस डासाची उत्पत्ती कुठं होते आणि ती कशी रोखायची हे आधी जाणून घेऊ. जिथं जिथं पाणी साचू शकतं, उदाहरणार्थ माठ, पाण्याची भांडी, पाण्याच्या उघड्या टाक्या, कूलर्स, जुने टायर्स, वापरून टाकलेले प्लास्टिकचे कप्स, डबकी, अगदी उघड्यावर पडलेल्या नारळाच्या करवंट्या यामध्ये पाणी साचलं की त्यामध्ये एडिस डासांची उत्पत्ती व्हायला काही वेळ लागत नाही. तेव्हा ही उत्पत्ती डासाची मादीच रक्त पिते आणि 14 ते 21 दिवसात साधारणतः 300 अंडी घालते. ही मादी 100 मीटर पर्यंत उडू शकते. डेंग्यू या आजारासाठी उपचार नाहीत, फक्त लक्षणांनुसार उपचार करता येतात. त्यामुळे प्रतिबंध हाच चांगला उपचार आहे. यातूनही एखाद्याला डेंग्यू झालाच तर घाबरून न जाता, ताप अंगावर न काढता सर्वप्रथम रक्ताची तपासणी करून घेणं महत्वाचं आहे. शिवाय संपूर्ण विश्रांती, भरपूर पाणी पिणे आणि या आजारात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होत असल्यानं ती सतत तपासत राहणं गरजेचं आहे. ताप कमी येण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्यावं. सर्वात महत्वाचं म्हणजे डेंग्यूचा रुग्ण हा आजाराचा स्रोत असल्यामुळं त्यांनी मच्छरदाणी तसेच डास प्रतिबंधक कॉइल्स, मॅट्स किंवा क्रीम्सचा उपयोग करावा. तरीही आधी सांगितल्याप्रमाणे आजार झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजारी पडू नये यासाठी आधी दक्षता घेणं महत्वाचं.